अजित पवार सोमवारी अर्थसंकल्प सादर करणार. शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार हे उद्या सोमवार दिनांक 10 मार्च 2025 रोजी राज्याचा वर्ष 2025-26चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आणि नव्यानं सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा 11वा अर्थसंकल्प असणार आहे. आणि या अर्थसंकल्पाकडे शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. अजित पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून ओळखले जातात. जनमताची नाडी ओळखून अर्थसंकल्पात लोकाभिमुख निर्णय जाहीर करताना राज्याच्या विकास प्रक्रियेला धक्का बसणार नाही याची काळजी ते घेत असतात. विकास योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात तसेच पायाभूत विकासाची प्रक्रिया गतिमान ठेवण्यात ते सातत्याने यशस्वी ठरलेले आहेत. कोविडच्या संकटकाळात अनेक राज्यांची अर्थव्यवस्था अडचणीत असताना अजित पवार यांनी महाराष्ट्राची आर्थिक शिस्त बिघडू दिली नव्हती. त्याबद्दल त्यांच्या कार्याचा केंद्रीय पातळीवर गौरव झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.